ज्या सिनेमाच्या ट्रेलरची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो ते लाल इश्क या सिनेमाचं ट्रेलर आज लॉन्च झालं आणि आपल्याबरोबर लॉन्च करण्यासाठी ते खास पाहुणे आले होते ते आणि या सिनेमाचे स्टारकास्ट आहे स्वप्नील, अंजना, सई, सोनाली आणि मुक्ता. स्वप्नील, मला सांग की आज या खास ज्यांनी आजपर्यंत तुझ्यासोबत काम केलं आहे सगळ्या अभिनेत्री तुझ्या ट्रेलरचं लॉन्चिंग करण्यासाठी आलेल्या आहेत. नक्की कसं वाटते तुला आणि आज तू स्वतः देखील ट्रेलर पाहिलास, काय वाटलं? मी ट्रेलरबद्दल नंतर बोलतो. खरं टेलिव्हिजनवर खूप औपचारिक वाटेल, पण मला तिघींचे मनापासून आभार मानायचे आहेत. माझ्या खूप लाडक्या मैत्रिणी आहेत तिघी. पण व्हॉट ग्रेस, व्हॉट डिग्निटी. आम्ही तिघींना म्हटलं की आमची इच्छा आहे की हा ट्रेलर तुम्ही लॉन्च करावा आणि क्षणाचाही विलंब न करता तिघी रेडीली तयार झाल्या. आमचं सौभाग्य की त्यांच्या डेट्स मॅनेज झाल्या. पण व्हॉट ग्रेस. आणि ट्रेलर लॉन्च खूप महत्त्वाचा क्षण असतो प्रत्येक कास्ट अँड क्रूसाठी. माझ्यासाठी हा क्षण अविस्मरणीय झाला तो या तिघींच्या उपस्थितीमुळे. बाकी ट्रेलर लॉन्च झाला आहे, तुम्ही मला सांगा तो कसा वाटतो. मी सांगण्यापेक्षा खूप एक्सायटेड आहे, थोडा नर्वस आहे. पण बिग थँक्यू टू सोनाली, सई आणि मुक्ता. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच गर्ल्स. थँक्यू सो मच. अंजना, खरं तर ट्रेलर लॉन्च म्हटलं की त्यामध्ये हिरोईन खरं तर प्रॉमिनंटली दिसते किंवा तिला जास्त महत्त्व मिळतं. तुझ्यासोबत आज अजून एक 3 सुंदर चेहरे पण आहेत आणि त्या तुझ्या जो हिरो आहे त्याच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे, तर त्यांच्याचबरोबर तुला हा क्षण शेअर करताना कसं वाटलं? आई एम वेरी हैप्पी क्योंकि मेरे लिए बिल्कुल नया है, सब कुछ नई इंडस्ट्री है. एंड आई एम एटर्नली थैंकफुल टू ऑल 3 ऑफ देम, मुक्ता एंड सोनाली एंड साई, कि they graced this promo launch for us and they are beautiful girls and beautiful actresses. तो ये आए हमारे लिए. आई थिंक सबसे बड़ी बात यही है कि द प्रोमो जो लॉन्च हुआ है वो इनके हाथों से लॉन्च हुआ है. इट कुडंट हैव बीन बिगर देन दिस. सो इट्स अ हार्टफेल्ट थैंक यू टू ऑल 3 ऑफ यू. थैंक यू फॉर कमिंग. सो या, जस्ट टू देम. काहीतरी आहे तुझ्यामध्ये. तुझी नजर सतत बांधून ठेवते मला. खूप सुंदर दिसतेस. त्यानंतर मला काही बोलायची संधीच दिली नाही त्यांनी. हे प्रेम आहे जान्हवी. लग्न करशील माझ्याशी? लोणावळ्याच्या रिसॉर्टमध्ये हत्या झाली. मर्डरचा मोटिव्ह असणारे व्यक्ती 2 आहेत. मिस्टर यश पटवर्धन ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी सकाळी काय घडलं? त्या दिवशी पण असाच धो पाऊस पडत होता आणि अनपेक्षितरित्या माझी भेट यश पटवर्धनशी झाली. तुम्ही जान्हवीला खोली बाहेर सोडलं? मी जान्हवीला खोलीच्या आत सोडलं सर. आर यू शुअर? त्याने तुम्हाला दारापाशी सोडलं आणि तो गेला? ऑलवेज ते दोघं एकसारख्या गोष्टी सांगतात, पण त्यात एक फरक नेहमीच असतो. दोघांपैकी एक जण नक्कीच खोटं बोलतो. सई, तू पाहिलास ट्रेलर आणि त्यानिमित्तानं स्वप्नीलच्या म्हणजे संजय लीला भंसाळींच्या फिल्मचा ट्रेलर तुमच्या तिघींच्या हस्ते लॉन्च होतोय. कसा वाटला तुला ट्रेलर आणि काय शुभेच्छा देशील दोघांना? ट्रेलर खूप पेसी आहे, खूप इव्हेंटफुल आहे आणि काय होणार, काय सिनेमा असणार, स्वप्नीलचं काय कॅरेक्टर आहे, वेगळा दिसतोय, वेगळं काहीतरी करतोय, ह्या सगळ्या खूप क्युरिओसिटी निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत आणि आय कांट वेट फॉर 27 मे. आणि दुसरी गोष्ट की आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ हिम, कारण संजय लीला भंसालींसारखं मोठं बॅनर ते मराठीत पहिला सिनेमा करतात आणि त्याच्यामध्ये हिरो माझा दोस्त आहे. सो आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ हिम. आणि अंजनाला तेवढंच प्रेम मिळेल आय एम शुअर जेवढं मला सोनालीला आणि मुक्ताला महाराष्ट्राने दिलं आहे, कारण आपला प्रेक्षक नवीन गोष्टींना, नवीन चेहऱ्यांना कायम वॉर्मली वेलकम करतो. सो ऑल द बेस्ट आणि पूर्ण टीमला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. सोनाली, तुला काय वाटतं? मी तू अखेरीस दुसऱ्या एका हिरोईन बरोबर स्क्रीन शेअर करतोय, तर त्याचं एक दुःख असेल, पण ट्रेलर कसा वाटला तुला त्याबद्दल? नाही, दुःख नाही आहे. आनंद आहे आणि अभिमान आहे की ॲज शी सेड संजय लीला भंसालीची पहिली मराठी फिल्म आणि आता रणवीरसारखा स्वप्नील जोशी दिसतोय. ॲक्च्युली त्याचा पहिला शॉट पण खूप हिंदी आणि खूप ग्लॅमरस, हँडसम, सेक्सी असं दिसतोय. सो मला खूप भारी वाटतं आहे आणि खूप कौतुक आणि खूप अभिमान आहे. आणि द बेस्ट पार्ट इज आत्तापर्यंतच्या त्याच्या जेवढ्या फिल्म्स आहेत स्वप्नील कुठल्याही फिल्ममध्ये आपल्याला जसं दिसलं आहे त्या सगळ्यांपेक्षा या फिल्ममध्ये खूप जास्त फिट दिसतो आहे. हे जरा दर्दवाली बात आहे. त्याचं मला कौतुक आहे की तो खूप फिटनेसवर आता काम करतो आणि ते दिसतंय स्क्रीनवर. त्याचा लुक वेगळा आहे. म्हणजे पहिल्यांदाच आपण त्याला बाली वगैरे घालताना बघितली, विच इज व्हेरी नॉट हिम बियर्ड आणि हे सगळंच. सो व्हेरी एक्सायटेड फॉर हिम आणि खूप भारी वाटतं आहे मला. ऑल्सो इक्वली मला खूप छान वाटतं आहे स्वप्नाताईसाठी, कारण आम्ही मितवा झालो हे मितवामुळे मी, स्वप्नील एकत्र आलो आणि आज या दोघांनी एकत्र येऊन नवीन एक सिनेमा केला आहे जो
27 मेला येतो आहे आणि त्याच्या ट्रेलर लॉन्चला आम्ही तिघी आहोत. मी आहे, मला याचा खूप आनंद आहे आणि ऑल माय बेस्ट विशेस टू हिम, टू दी एंटायर टीम, टू स्वप्नाताई अँड ऑफकोर्स अंजना. म्हणजे या सोहळ्याची कल्पनाच अशी होती की स्वप्नीलच्या आधीच्या 3 हिरोईन्स ज्यांच्याबरोबर त्यांनी वेगळ्या कलरचा रोमॅन्स केला आहे, आता हा रेड लाल इश्क जो अंजना सुखानीबरोबरचा रोमॅन्टिक सिनेमा असणार आहे, तिला आम्ही अतिशय मनापासून मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या संपूर्ण सगळ्यांकडनंच वेलकम करतो आणि विश यू ऑल द लक. आणि काय स्वप्नीलची हिरोईन झाली म्हणजे हिट होणारच ना. ओके, मुक्ता आहे आपल्याबरोबर. मुक्ता, एवढं काम तू केलेलं आहे स्वप्नील बरोबर आणि आता एका दुसऱ्या हिरोईन बरोबर तुला काय वाटतं? मला तुला एकंदर, कारण आम्ही बघतोय तर तू खूप वेगळं आणि त्याची खेचण्याचाच प्रयत्न करतेस आल्यापासून, तर तुला काय वाटतं मुळात, कसं वाटलं ट्रेलर? नॉर्मल संवाद असाच चालतो, ते रोमॅन्स वगैरे सगळं स्क्रीनवर असतं, बाकी आम्ही असेच असतो. पण मला सगळ्यात महत्त्वाचं ट्रेलर बघितल्यावर मग त्याची मैत्रीण, इथे काय ॲक्टर्स वगैरे सगळं सोडून मला सगळं इथे खडू आणि असा तो एक खून दिसल्यावर मला वाटलं की मर्डर कोणाचं झालं आहे आणि खुनी कोण आहे हे लवकर दाखवा. 27 मे लवकर येऊ दे, कारण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आणि आजचा हा आनंद सोहळ्याच्या पलीकडे जाऊन सिनेमा मोठा झाला याचा मला आनंद होतो. कारण आज मला त्या सिनेमाविषयी उत्सुकता वाटते. मी घरी जाताना विचार करेन की नक्की काय आहे. स्वप्नील वेगळ्या रोलमध्ये दिसतोय, फिट दिसतोय, चिकणा दिसतोय, हे आल्याला सांगितलं, पण आता माझ्या मनात फक्त एकच गोष्ट आहे की खुनी कोण आहे. तुम्हाला धमकी दिली, तुम्ही त्या धमकीला घाबरला आणि त्यांना कायमचं शांत. हे सगळं पुराव्यांसकट ऐकायला जास्त आवडेल मला. तुम्ही शिक्षेच्या जवळ आलात पटवर्धन. आजपासून आपली रेस सुरू रणदिवस आहे. तुम्ही रेस इथून खेळा, मी इथून खेळतो. माझा विश्वास आहे तुझ्यावर, मी काय करू शकते. आणि आनंद वाटतो की संजय लीला भन्साळी किंवा शबीना मोठी नावं जोडली गेली मराठी सिनेमाला आणि फक्त मोठेपणा नावात नाही राहिला, तो स्क्रीनवर पण त्याची भव्यता दिसते. इतक्या चांगल्या आणि दर्जेदार कलाकृतीची निर्मिती झाली. एक चांगला जॉनर स्वप्नील करतोय, सस्पेन्स थ्रिलर आहे. इतकी सुंदर चिकणी हिरोईन आपल्या मराठीला मिळाली. स्वप्नाताईची दुसरी फिल्म आहे. शिरीष लाटकर, प्रसाद, जी काही नावं घेशील ती सगळी काहीतरी आपलं आपलं मोठं आणि छान काहीतरी करून आली. ती सगळी मिळून एक सिनेमा बनवत आहे. त्यामुळे मला आता प्रेक्षक म्हणून उत्सुकता लागली आहे की काय नक्की झालं. तर पण मला स्वप्नील विचारायचं की मर्डर मिस्ट्री हा प्रकार मराठीत अनेकदा हाताळला गेलेला आहे, पण तरी देखील हे परत बघताना देखील फार काहीतरी वेगळं आणि नवं वाटतं. तर आत्तापर्यंत जे या लिगसीमध्ये जेवढे पिक्चर बनले त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न, जी अपेक्षा आहे प्रेक्षकांची, ती पूर्ण करेल लालिश असं तुला वाटतं का? मला असं वाटतं की आम्ही एक चांगला सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण काहीतरी वेगळं करूया किंवा आधी काय बनलं आहे मग त्याच्याशी कम्पेअर करूया असं कुठलाच मेकर करत नाही असं मला वाटतं. आम्हाला ही गोष्ट वाचल्यावर खूप एक्साईट झाली. आम्हाला गोष्टीने खूप एक्साईट केलं. आम्हाला असं वाटलं की ही गोष्ट सांगितली गेली पाहिजे, ही गोष्ट, ती स्टोरी नीड्स टू बी टोल्ड. आणि वी वर ऑल ऑन द सेम पेज. खरं सांगशील तर जेव्हा मला रोल ऑफर केला तर माझंच जरा झालं होतं की आईला मी करू हा रोल. आणि स्वप्न आणि शबीना मला म्हणलं होतं की नाही, आमची खात्री आहे की तू कराल का हा रोल. तर माझ्यासाठी आय एम ॲक्च्युली गोईंग आउट ऑफ माय कम्फर्ट झोन अँड डुईंग समथिंग. सो त्यामुळे खूप जास्त एक्सायटेड आहे फिल्मसाठी की कसा रिसीव्ह होतो आहे, रिस्पॉन्स काय, कसं वाटतं आहे. आणि आता ज्या काय माझ्या मैत्रिणी सांगतात त्याच्यावरनं करेक्ट गोष्टी पोचत आहेत. थोडा फिट वाटतोय. पूर्वी इंटरव्ह्यूला श्वास आत घेऊन बोलायचो, असं करत नाही आहे. अशा सगळ्या गमती त्या सगळ्या तिघीनं माहीत आहेत. पण सो खूप भारी वाटतं जेव्हा 3 ताकदीच्या अभिनेत्री ज्यांना आपलं क्राफ्ट खूप माहिती आहे, जेव्हा त्या इतके ऑनेस्टली बोलतात फिल्ममध्ये. त्यांना गरज नाही माझ्याबद्दल औपचारिकरित्या चांगलं बोलायची किंवा फिल्म, त्या मला इथे सांगू शकतात बाजूला घेऊन की नाही मजा नाही आहे. ही दोस्ती आमची, म्हणूनच त्या माझ्या मैत्रिणी आहेत. आणि त्यांचा रिस्पॉन्स असा होता आणि तो खूप एनकरेजिंग होता. त्यामुळे खूप धीर चेपला. आणि नाव आय एम रेडी टू शो दिस ट्रेलर टू द होल वर्ल्ड. अंजना, इन सबके साथ स्वप्नील जो रोमांस किया है ऑन स्क्रीन, त्यांनी जो काही रोमांस केला आहे ऑन स्क्रीन, तर तो प्रत्येकीचा वेगळा वेगळा आहे आणि तो सगळ्याच प्रेक्षकांना आवडलेला आहे. आता तू त्याच्याबरोबर जो रोमांस केलास तो प्रेक्षकांना बघायला मिळणार. तू सांगशील का त्यांना की यस आमचं पण बघा आणि फार वेगळा आहे? आई डोंट नो इफ आई कैन से डिफरेंट, बट हर जॉनरे डिफरेंट रहा है. उन्होंने मुंबई पुणे मुंबई की है मुक्ता के साथ, मितवा की है सोनाली के साथ, तू ही रे दुनियादारी. सो ओ माय गॉड, यस. तो आई थिंक डिफिकल्ट टू से कि अलग है, बट रोमांस इज रोमांस. तो चाहे वो जॉनरे कोई भी हो, रोमांस डजंट चेंज. सो आई होप दैट द रोमांस शोज. ते सगळं सोडा, आम्हाला सांगा मर्डर कोणाचं होतं आणि कोणी केलंय? ॲक्च्युली मर्डर एका व्यक्तीचा होतो आणि तो एका दुसऱ्या व्यक्तीने केलाय.
जाता जाता आमची इच्छा आहे की आजपर्यंत जे वेगळं तू बच्चू म्हणून तू मितवा म्हणून किंवा तू कॅरेक्टर म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याच्याबरोबर दिसलात, तर जाता जाता तुम्ही तुमच्या लाडक्या स्वप्नीलला तुमच्या स्टाईलमध्ये विशेष द्याव्यात यापेक्षा. माय लव्ह यू, ऑल द बेस्ट. बहुत सारा, काय म्हणालीस तू? बहुत सारा लक. काय नाही, शुभेच्छा आहेत. काय वेगळ्या वेगळ्या स्टाईलने काय द्यायच्या. खूप शुभेच्छा आहेत, खूप प्रेम आहे आणि खूप शुभेच्छा. थँक्स अ लॉट, एवढ्या मनापासून बोललात. आणि लाल इशसाठी स्वप्नील, तुला, अंजना आणि तुम्हाला सगळ्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. लाल इश्क या सिनेमाचं ट्रेलर अखेर लॉन्च झालं आणि आपल्याबरोबर या क्षणी आहेत या सिनेमाच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी. जाणून घेऊया त्यांच्याकडनंच की त्यांना हे ट्रेलर नक्की कसं वाटलं, आवडलं आहे का, आणि आज जो रिस्पॉन्स मिळाला आहे तो त्यांना कसा वाटतोय. मॅडम, आज फायनली ट्रेलरची आम्ही सगळेजण वाट बघत होतो, आता लॉन्च झालं, नक्की मनात काय भावना आहेत त्या? खूप छान वाटतंय, खूप एक्साइटमेंट आहे आणि लोकांची एक्साइटमेंट बघून खूप छान वाटतंय. अजूनच जो रिस्पॉन्स मी बघतेय की लोक म्हणत आहेत की अरे काही कळत नाही आहे पण खूप एक्साइटिंग वाटतंय. आणि दॅट वॉज द इंटेन्शन ऑफ द ट्रेलर की सगळं रिव्हील करता, कोण कास्ट आहे रिव्हील करावं, काय लुक्स आहेत रिव्हील करावे, काय प्रॉब्लेम आहे रिव्हील करावं, पण एक्झॅक्टली काय गोष्ट आहे ही रिव्हील होऊ नये. आणि ते एक्झॅक्टली तो रिस्पॉन्स मिळतो आहे, ते मला खूप छान वाटतं आहे. म्हणजे की एक्सपेक्टेड रिस्पॉन्स मिळाला. तर आता ही सगळी क्युरिओसिटी बघून असं वाटतं की आता जो एक्सपेक्टेड रिस्पॉन्स फिल्मला आहे तोही मिळावा. म्हणजे आता असं वाटतं नाव इट्स द रेस टुवर्ड्स द फायनल डेस्टिनेशन. ऑलवेज ते दोघं एकसारख्या गोष्टी सांगतात, पण त्यात एक फरक नेहमीच असतो. दोघांपैकी एक जण नक्कीच खोटं बोलतो. तू येऊन बदलून टाकले सगळे. मी खरंच बोलतोय सर. एकंदर आम्ही बघत होतो तर दोघांचेही लुक देखील वेगळे आहेत आणि तीच जी भन्सळींच्या सिनेमांमध्ये जी भव्यता आम्हाला जाणवायला हवी ती देखील जाणवते. ॲट द सेम टाइम मिस्ट्री देखील जाणवते त्याच्यामध्ये की कशा पद्धतीने काहीतरी गोष्टी, काहीतरी गुपित आहे, काहीतरी गुपित आहे, ते सतत मनात जाणवत राहतं. तर हीच गोष्ट नक्की साध्य करायची होती का जेव्हा ट्रेलर करायचं होतं? होय, म्हणजे त्याच्यात जे समिधा म्हणते की दोघं जण सगळं एकच सांगतायत, फक्त एक गोष्ट काहीतरी वेगळी आहे. याचा अर्थ ह्या दोघांपैकी एक जण खोटं बोलतंय. कोण आणि का, ही फिल्म आहे पूर्ण. आणि ते आता म्हणजे मला दोघा तिघांनी विचारलं की कोण आहे सांग ना, कोणी गडबड केली, कोण मेलंय, काय झालंय. तर म्हटलं बस, म्हणजे ते ऐकून मला वाटलं की जे आमची इंटेन्शन होते ते कम्प्लीट झालं इथे. पण जरी आपण जेव्हा बघतो की म्हणजे आपल्याकडे जेव्हा थोडेसे असे मर्डर मिस्ट्रीज वगैरे फिल्म्स असतात तर त्या अनेकदा प्रेडिक्टेबल होऊन जातात आणि मग त्यामध्ये आधीच त्याच्यातली मजा निघून जाते किंवा लोक एक तर्क बांधतात, हा नाही तर हा असेल, हे असेल. तर ते होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे? त्याच्यासाठी आम्ही जितक्या वेळा शिरीष लाटकर आहेत त्यांनी जे स्क्रीन प्ले लिहायचे तेव्हा मग आम्ही एक डिस्कस करायचो 4-5 लोकांबरोबर, शबीना आणि आम्ही बसायचो की काय वाटतंय. मग कोणीतरी म्हणालं की अरे हा खुनी आहे, अरे यार कुछ गडबड आहे. तर तुम्ही कुणी नाही चेंज करू शकलात तरी एक त्याच्याबद्दलचा अप्रोच चेंज करून बघा, हे करा. तर ते सगळं आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. आणि आय जस्ट होप की ती मिस्ट्री लोकांना खेळवून ठेवेल आणि एक क्युरिओसिटी वाढेल असं मला वाटतंय. काहीतरी आहे तुझ्यामध्ये, तुझी नजर सतत बांधून ठेवते मला. खूप सुंदर दिसतेस. त्यानंतर मला काही बोलायची संधीच दिली नाही त्यांनी. हे प्रेम आहे जान्हवी, लग्न करशील माझ्याशी? लोणावळ्याच्या रिसॉर्टमध्ये हत्या झाली. मर्डरचा मोटिव्ह असणारे व्यक्ती 2 आहेत. मिस्टर यश पटवर्धन ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी सकाळी काय घडलं? त्या दिवशी पण असाच धो पाऊस पडत होता आणि अनपेक्षितरित्या माझी भेट यश पटवर्धनशी झाली. तुम्ही जान्हवीला खोली बाहेर सोडलं? मी जान्हवीला खोलीच्या आत सोडलं सर. आर यू शुअर? त्यानं तुम्हाला दारापाशी सोडलं आणि तो गेला? ऑलवेज ते दोघं एकसारख्या गोष्टी सांगतात, पण त्यात एक फरक नेहमीच असतो. दोघांपैकी एक जण नक्कीच खोटं बोलतो. सळी जेव्हा मराठीत येतात तेव्हा म्हणजे खरं तर भव्य दिव्य सिनेमा असा एक मराठीत पण करू शकले असते, पण ते सगळं काठ तो भव्य दिव्यपणा तसाच ठेवून त्यांनी मर्डर मिस्ट्रीसारख्या विषयाला हात घातलेला आहे. तुम्हाला वाटतं का एक वेगळी सुरुवात आहे की एक म्हणजे आपण आत्तापर्यंत जे झालेले मराठीत देखील चांगले जे भय किंवा असे जे सिनेमे आहेत ज्याच्यामधनं काहीतरी मिस्ट्री असते त्याच्या एका वेगळ्या उंचीवरती हा सिनेमा घेऊन जाईल असं वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला सांगू,
हा चित्रपट जर मराठीत कोणी बनवू शकला तर मला वाटतं फक्त संजय लीला बन्साली. कारण की ह्याच्यात भव्य दिव्यतापेक्षा पण एक वेगळेपण आहे, खूप वेगळेपण आहे. आणि मला असं अजून एक वाटतं, खूप अभिमानाने सांगते की ह्याचं जे कथानक आहे ते जर कोणी एन्जॉय करू शकलं तर फक्त मराठी प्रेक्षक. कारण की तो जितका इंटेलिजंट आहे, तो जितका रसिक आहे आणि त्याला जितकं वेगळेपण आवडतं, मला वाटत नाही भारतातल्या कुठल्याही प्रांतात, इव्हन हिंदीत सुद्धा इतका प्रगतिशील प्रेक्षक आहे. त्यामुळे हे दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान आहे माझ्या दृष्टीने. एका पद्धतीने आम्ही जेव्हा बघितलं की आता पोस्टर लॉन्च झालं, त्याच्या पाठोपाठ आता ट्रेलर लॉन्च होतोय, तर आता उत्कंठ हळूहळू लोकांची पण वाढती आहे की आता काय असेल काय असेल, आता पुढच्या स्टेप्स काय आहेत आणि कशा पद्धतीने सिनेमा कशा पद्धतीने रिलीज करायचा तुमचा प्लॅन? ते एंटायरली शबीना खानने ठरवलं, त्यांचा कॉल आहे. पण मला असं वाटतं की ज्या प्रकारे ते आत्तापर्यंत प्रमोशन्स वगैरे इतक्या काहीतरी वेगळं नेहमीच्या सगळ्या फिल्म्सला असतं तसं न करता त्यांच्या असं डिसाईड केलं त्यांनी की आपण खूप वेगळे प्रकारे करावं. कारण फिल्म वेगळी आहे, माझ्यासाठी वेगळं आहे, तिच्यासाठी वेगळं आहे, स्वप्नीलसाठी एक वेगळं आहे, तर मग फिल्मचं प्रमोशनही वेगळं व्हावं. तर आता ती एक स्टेप्स एक पाकळ्या उलगडत जाणार आहे. आता या निमित्ताने तुम्ही आणि तुमचा मित्र पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला येत आहे, तर मॅजिक पुन्हा रिक्रिएट होईल असं वाटतं का? आय जस्ट होप सो. खूप मेहनत केली आम्ही दोघांनीही. आणि कारण सगळं माझ्यासाठी पण कम्प्लिटली वेगळा झोन आहे, स्वप्नीलसाठी पण कम्प्लिटली वेगळा झोन आहे. मितवा हा आमच्या दोघांचा झोन होता. आता आम्ही खूप काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे आणि मला असं वाटतं की लोकांना ही केमिस्ट्री पण आवडेल लोकांना. धन्यवाद आमच्या एवढ्या मनापासून बोललात त्याबद्दल आणि सिनेमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्स. थँक्यू. लाल इश्क या सिनेमामधले जेवढे मुख्य भूमिका महत्त्वाच्या आहेत तेवढे बाकीचे कॅरेक्टर देखील महत्त्वाचे आहेत आणि आत्ता या क्षणी या सिनेमाची बाकीची टीम देखील आपल्याबरोबर आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडनंच की आता आम्हाला तर कळलं की एक मर्डर काहीतरी होतो आणि तो कोण करतं आणि दोघां जणांवर संशय आहे, त्यातलं कोण नक्की ते आम्हाला माहीत नाही. पण त्या दिवशी फार काय बोलू शकला नाहीत. आज नक्की सांगाल की काय नक्की तुमच्या भूमिका आहेत आणि किती वेगळ्या? त्याचं नाव सांगूयात ना मिस्ट्री? हा मर्डर मी केलाय. पण काय त्याच्या मागचं मोटिव्ह ते जरा कळलं तर बरं होईल. ते तुम्हाला समिधा सांगेल. समिधा स्वतः इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे, तर ती जास्त चांगलं सांगू शकेल की का नक्की मर्डर होतो आणि कोण करतं आणि या दोघांना किती छळलेलं असतो फिल्ममध्ये. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे मी यात आणि असं आत्ता नाही सांगणार की मर्डर मीच केलाय, पण तरी या सगळ्यांना कोणी केलंय, कोणी एकाने कोणीतरी केलंय, पण तरीही मी शोधण्याचा प्रयत्न केलाय आणि मी आणि कमलेश सर माझ्याबरोबर आहेत. सो आम्ही दोघांनी मिळून जी काही धमाल केली आहे ते शोधाशोध करण्यात, ती तुम्हाला पडद्यावर दिसेलच. आणि खरा खुनी यांच्यापैकी आय डोंट नो, प्लीज फिल्म बघा. एक नवोदित अभिनेत्री आहे आपल्याबरोबर, तू तरी आम्हाला सांग, बाकीचे कोणी सांगणार नाही कारण हे बरेच काम केलेले आहे, त्यामुळे म्हणजे हुए खिलाडी आहे. तू सांगू शकशील, तू आम्हाला सांग की नक्की मर्डर केलाय कोण? ही नवोदित नाही हा, खूप पहुंची आहे. पहुंची हुई खिलाडी नक्की कोणी मर्डर केलं? हे तर काही सांगणार नाहीत, काही येत नाही त्यांना. मी सर्वात इनोसेंट आहे आणि मर्डर मी केलाय. काय त्याच्या मागचं कारण काय आणि तुझी भूमिका नक्की काय ते पण थोडं सांग. मोटिव्ह, अरे बदला, अटेन्शन, रिव्हेंज. बरं ठीक आहे, ओके आम्हाला कळलेलं आहे. सगळेजण म्हणतात की केलंय. पियुष तू तरी सांगशील की खरंच कोणी केलं मर्डर? आणि आम्हाला तू थोडं लपून छपून काहीतरी करताना दिसतोय, तर त्याबद्दल जरा जास्त सांगशील. आता सगळं रिव्हील झालंच आहे की स्नेहा आणि मी आता सांगितलंच की स्नेहा आणि यशस्वीनी मिळून तो मर्डर केलाय. सो हेच उत्तर आहे माझं. अच्छा, तुझं झालंय? अच्छा, म्हणजे यशस्वीनी स्नेहाचं मर्डर केलंय. का केलंय मला काहीच माहिती नाही. काय भानगडे, मेकअप रूममध्ये काही त्यांचे प्रॉब्लेम होते, पाणी मिळत नव्हतं की काय, हे माझे कॉस्ट्युम आहे, नाही हे मीच घालणार वगैरे, हा कलर. आणि म्हणजे मी काही शोधलेलं नाही, मी फक्त मॅडमच्या मागे होतो आणि मी मॅडम तुम्ही सांगा ते मी करणार, मला काही प्रॉब्लेम नाही. सो मिस्ट्री तर रिव्हील झाली आणि मॅडमनीच सॉल्व्ह केली आहे, कारण माझ्यासारखा असिस्टंट तिच्यासोबत होता आणि हे सिद्ध झालं आहे की स्नेहाचा खून झाला आहे आणि तो यशस्वीने केला. तुम्हाला धमकी दिली, तुम्ही त्या धमकीला घाबरला आणि त्यांना कायमचं शांत. हे सगळं पुराव्यांसकट ऐकायला जास्त आवडेल मला. तुम्ही शिक्षेच्या जवळ आलात पटवर्धन. आजपासून आपली रेस सुरू रणदिवस आहे.
तुम्ही रेस इथून खेळा, मी इथून खेळतो. माझा विश्वास आहे तुझ्यावर. मी काय करू शकते? मर्डरचा मोटिव्ह असणारा व्यक्ती दोन आहेत. मिस्टर यश पटवर्धन ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी सकाळी काय घडलं? त्या दिवशी पण असाच धो धो पाऊस पडत होता. आणि अनपेक्षितरित्या माझी भेट यश पटवर्धनशी झाली. तुम्ही जान्हवीला खोली बाहेर सोडलं. मी जान्हवीला खोलीच्या आत सोडलं सर. आर यू शुअर? त्यानं तुम्हाला दारापाशी सोडलं आणि तो गेला? हो. ऑलवेज ते दोघं एकसारख्या गोष्टी सांगतात, पण त्यात एक फरक नेहमीच असतो. दोघांपैकी एक जण नक्कीच खोटं बोलतो. काय झालं, मेकअप रूममध्ये माझा परफ्यूम ठेवला होता, तो स्नेहाने उचलून त्याचा वास घेतला म्हणून मी त्याचा मर्डर केला. राज, कितने देर से तू पूछ रहा है, तू तो नहीं है काही खुनी? मी अजिबात नाही. मी डास पण नाही मारू शकत. मी काय माणूस मारणार. तर दादा आहेत आपल्यावर. दादा मला सांगा की तुमची भूमिका फार वेगळी आहे असं तुम्ही पहिल्या दिवशी आम्हाला सांगितलं होतं. तर नक्की काय आहे आणि काय त्याच्यामध्ये वेगळेपण आहे ते जरा सांगा. ऑफकोर्स, कारण का तुम्ही आता प्रोमोमध्ये बघितलं आहे, त्यामुळे खूप मला मारलं जातं आहे सगळं बघताय तुम्ही. त्यामुळे मे बी मी सांगणार नाही, पण कदाचित आता तो माणूस काहीतरी करू शकतो रागाच्या भरामध्ये. कारण आता आपण कुठेतरी आता हल्ली क्लिप बघितली की पोलीस आणि असं होतं आणि त्या लेडी कॉन्स्टेबलने, कारण त्यांनी काहीतरी शिव्या दिल्यावर त्यांनी लाफा मारला, असं आजच आलं आहे पेपरला. ते तसं काहीतरी असू शकतं. पण फिल्म बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल. 27 तारीख, मी जसं म्हटलं 27 तारखेची वाट मी खूप एक्सायटेड आहे, कारण का माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इंडस्ट्रीचा बदलणार आहे, एवढं नक्कीच. ओके, पण मर्डर बाकी कोणी केलं वगैरे ते तर आम्हाला कळलेलं आहे, पण तुमचा काही संबंध नाही त्याच्याशी? नाही ना, ऑफकोर्स असणार ना, काहीतरी संबंध असणारच ना माझा. असं कसं होईल? कारण आय एम द वन ऑफ द कल्प्रिट किंवा असू शकतो, काही असू शकतो. तर आपल्याला जे यामधलं गुपित आहे साक्षीला, अशी जे टॅगलाईन आहे, तर त्यातलं नक्की काय गुपित आहे ते थोडं तरी कळलेलं आहे, पण प्रत्यक्ष नक्की काय आहे ते पाहण्यासाठी आपल्याला 27 मे पर्यंत वाट पाहावी लागेल.